जय जय रघुवीर समर्थ. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ. साजिरे गोजिर आणि शिवाय फुकाचे असं हे राघवाचं नाव कोणत्याही जीवाला म्हणजेच वासनांपासून निर्मूळ दूर करून भवसागरा पार नेते. कसे तर वरून साजिरा गोजिरा दिसणारा, परंतु असा हा संसार फसवा आहे. नव्हे वासना धारण करणारा, कर्माचरण करणारा. वाणीतून जर आपण सतत नामस्मरण करत राहिलो तर त्याचा आपल्याला दंश तो करू शकत नाही. आणि परिणामी काय होतं तर जीवाला स्वानंद सुख सोहळा हा मिळत असतो. म्हणून समर्थ भक्त प्राध्यापक बेलसरे यांनी एका प्रवचनामध्ये सांगितलेली एक कथा की मुंबईतील एक प्रवासी त्यांना एक दिवस भेटायला आला. सर्व संत मंडळी नाममहात्म्य सांगतात, परंतु खरोखरीच मुंबईच्या धावपळीच्या जीवनात हे कसे करावे हा मोठा प्रश्न पडतो. असं त्यांनी बेलसऱ्यांना विचारल्यानंतर बेलसरे म्हणाले की आपल्याला लोकलमधून प्रवास करावा लागतो का? त्यावर ते गृहस्थ म्हणाले हो. तेव्हा प्राध्यापक बेलसरे म्हणतात की त्या तासभराच्या प्रवासात गप्पा किंवा झोप काढण्याऐवजी नामस्मरण करणं हितावह नव्हे का? आणि मग समर्थ म्हणतात दासबोधात त्याप्रमाणे, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. म्हणजे मानवी जीवनाचा हक्क जो कैवल्यानंद आहे हा सोपं असं रामनाम घेतल्याने सहजगत्या मिळवता येतो. जय जय रघुवीर समर्थ.